आज आपण चार्ट शिकणार आहोत. यात काही डेटा आहे. हे प्रोडक्ट नेम आहे, ऑफिस नेम आणि ऑफिस 1, ऑफिस 2. समजा मला माझ्या बॉसने विचारलं की कोणत्या ऑफिसमध्ये हे जे प्रोडक्ट आहेत, एखादं प्रोडक्ट जास्तीत जास्त विकलं जाते. मी हे नंबरवरून नाही काढू शकत, तर मी त्यासाठी चार्ट वापरणार. सर्वात पहिले आपण समजून घेऊया चार्ट म्हणजे काय असतं. चार्ट म्हणजे असतं कंपॅरिझन. चार्ट म्हणजे कंपॅरिझन. कशाचं कंपॅरिझन करायचं? जो काही आपला सेल्स आहे, जे आपले प्रोडक्ट आहेत ते कुठे जास्त विकले जातात याचं आपण कंपॅरिझन करू शकतो. आता मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे जर ह्या मध्ये कोणतं प्रोडक्ट विकलं जात आहे हे आपल्याला ह्या चार्ट वरून इझिली समजू शकतं. इन्स्टेड ऑफ दिस नंबर, या नंबर वरून आपल्याला समजायला वेळ लागेल. तर आपण काय करणार आहोत, हा चार्ट कसा करतात ते शिकणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात पहिलं म्हणजे बघूया चार्ट म्हणजे काय असतं. चार्ट म्हणजे कंपॅरिझन करायचं असतं. कंपॅरिझन दोन नंबरचं असू शकतं, सेल्स असू शकतं, प्रोडक्ट असू शकतं. तर हे काही टाईप ऑफ चार्ट मी इथे लिहून ठेवलेले आहेत. तर इथे कोणते कोणते चार्ट आहेत. सर्वात पहिला म्हणजे आपण बघू चार्ट हा ऑप्शन कुठे आहे. चार्ट हा ऑप्शन आहे इन्सर्ट टॅब मध्ये. इन्सर्ट टॅब मध्ये हे सगळे चार्ट आहेत इथून इथपर्यंत. आता हे कोणते कोणते चार्ट आहेत. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर हा बार चार्ट किंवा कॉलम चार्ट आहे. याचा उपयोग काय होतो, कंपॅरिझन करण्यासाठी. कंपॅरिझन कोणाचं, कॅटेगरीचं किंवा सेल्स मध्ये जे काही कंपॅरिझन करायचं असतं ते. समजा एखाद्या प्रोडक्टचा सेल्स इथे ऑफिस 1 मध्ये कमी झालाय, ऑफिस 2 मध्ये किती झाला हे आपण यावरून कंपेअर करू शकतो. सेकंड चार्ट जर तुम्ही बघितला तर हा आहे हे बघा, थर्ड चार्ट मी इथे दाखवते, पाय चार्ट, जो मी इथे लिहून घेतलेला आहे. सेकंड पण चार्ट सांगणार आहे. तर हा पाय चार्टचा उपयोग कशासाठी होतोय, पर्सेंटेज काढण्यासाठी. तर आपण जर एखादे पर्सेंटेज काढत असो, सेल्स पर्सेंटेज किती आहे, प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, पाय चार्ट वापरू शकतो. थर्ड नंबरचा आहे लाईन चार्ट किंवा एरिया चार्ट. हा लाईन चार्टचा उपयोग होतोय ट्रेंड दाखवण्यासाठी. आता सुद्धा एखाद्या कॅटेगरीचा एखादी शर्ट आहे, पॅन्ट आहे किंवा एखादी वस्तू आहे, तिचा आता ट्रेंड काय आहे ते आपण यावरून दाखवू शकतो. आणि स्कॅटर चार्ट कसा असतो, त्याला म्हणतात स्कॅटर चार्ट. हे जे बबल आहे अशा प्रकारचा स्कॅटर चार्ट असतो. हा स्कॅटर चार्ट कशासाठी उपयोगी होतो, नंबर, व्हॅल्यू आणि रिलेशनशिप. नंबर न्यूमेरिक व्हॅल्यू मधील रिलेशनशिप दाखवण्यासाठी. न्यूमेरिक व्हॅल्यू कोणत्या असतात, सेल्स वर्सेस ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे आता समजा हे एवढ्या ठिकाणी सेल्स गेलं आणि ऍडव्हर्टाइजमेंट, या दोघांचं जे रिलेशनशिप आहे दाखवण्यासाठी. किंवा स्टडी अवर्स वर्सेस मार्क, म्हणजे आपण एवढे 4 अवर्स स्टडी केले पण आपल्याला मार्क्स किती मिळाले हे कंपॅरिझन करण्यासाठी हे चार्ट. आता आपण आज स्टार्ट करूया कॉलम चार्ट. कॉलम चार्ट अशा प्रकारे दिसतो. तर मी हा कसा तयार केला हे तुम्हाला दाखवते. हा पहिला रिपीट करून घेतला. त्यासाठी आपण पहिला हा डेटा सगळं सिलेक्ट करा. नंतर आपण इन्सर्ट टॅब मध्ये गेलेलो आहोत आणि इथे हा कॉलम चार्ट सिलेक्ट केलेला आहे. मी फर्स्टच सिलेक्ट करते आहे कारण ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे ऑफिस आणि इथे हे बघा, इथे 2 ऑफिस 1, ऑफिस 2 हे वेगवेगळे दिसतात. सेकंड जर चार्ट मी सिलेक्ट केला असतं, सेकंड चार्ट मध्ये काय दिसतंय, सेकंड चार्ट मध्ये एकाच लाईन मध्ये ऑफिस 1 आणि ऑफिस 2 दिसतंय. हे तुम्हाला समजायला कठीण जाईल थोडं, पण मी इथे ऑफिस फर्स्ट चार्ट सिलेक्ट करते आहे. मग फर्स्ट चार्ट मध्ये सिरीज 1 हे जे ब्लू कलरचे दाखवलेले आहेत हे ऑफिस 1चं आहे आणि हे ऑफिस 2 आहे ऑरेंज कलर. तर ऑफिस 1 मध्ये आता हे चेअर विकले गेलेले आहेत 1000 आणि 160,189. इथे ऑफिस 1 मध्ये जे काय आहे ते इथे आलेले आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर 1000 इथे नंबर आलेले आहेत, व्हर्टिकल व्हॅल्यूज आलेले आहेत. मला ह्या व्हॅल्यू इथे नको आहेत, इथे पाहिजे. तर मी काय करणार, हा चार्ट सिलेक्ट करायचा, ऍक्सेस मध्ये जायचं, ऍक्सेस मध्ये जाऊन आता ह्या व्हॅल्यू आपल्याला कुठे दिसत आहेत ते तुम्ही बघा.
डेटा लेबल म्हणतात या व्हॅल्यूला. तर हे आपण डेटा लेबल म्हणून आणलेले आहे. त्याचवेळी आपण आपल्याला जर ह्या व्हॅल्यू नको असतील तर आपण इथे सिलेक्ट करून हा डेटा सिलेक्ट करून आपण ह्या व्हॅल्यू काढू शकतो किंवा हाईड करू शकतो. मी या डिलीट केलेले आहे. चार्ट टायटल मध्ये जर आपल्याला जे काही चार्ट टायटल द्यायचं आहे त्याचं तुम्ही नाव देऊ शकता इथे. तर मी इथे चार्ट टायटल देते आहे ऑफिसेस कंपॅरिझन ऑफिस आयटम देते. ठीक आहे, अशा प्रकारे हे दिलेलं आहे हे नाव यांना आणि आपल्याला इथे वर्टिकल डेटामध्ये दिसतं. समजा मला हे ऑफिस 1 आणि ऑफिस 2 याचा वेगवेगळा डेटा पाहिजे. ऑफिस 1चा डेटा वेगळा, ऑफिस 2चा डेटा वेगळा. तर मी काय करणार, हाच डेटा सिलेक्ट करणार आणि मी इथे चार्ट डिझाईन मध्ये जाणार आहे. स्विच टू रो कॉलम करणार. ऑफिस 1चा डेटा इथे आलेला आहे, ऑफिस 2चा डेटा इथे आला, ऑफिस 1 ऑफिस 2. मला हे इथे नको आहे तर मी काय करणार, सिलेक्ट करणार, डेटा लेबल काढणार. ठीक आहे, किंवा जर पाहिजे असेल तर मी सिलेक्ट करू शकते, डेटा लेबल ठेवू शकते. अशा प्रकारे हे चार्टचा आपण कॉलम चार्टचा आपण थोडाफार अभ्यास केलेला आहोत. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कोणते चार्ट वापरता ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन एक्सेल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.